तर मग आम्ही दोघी हाफ हाफ करत होतो आणि जसं 90 झाले ती थांबली. काय ना, मग रेडी झाले दोघी हां आणि मग आम्ही गेलो व्हेन्यूवर. हां आणि व्हेन्यूवर पोचलं तिथे असे आत जात होतो तर या दोघींना काय माहिती एक बाई दिसली वेणी बांधताना. तिकडे वेणी बांधताना नको बोलू, तिथे फ्री हेअरस्टाईल्स करत होती. हेअरस्टाईल करताना हे बघा काय चालू आहे काय. फ्री हेअरस्टाईल. फ्री टाइम आता ही पण बसणार आहे तिथे. इन्स्टेड ऑफ वॉर्म अप We just got to know that Harmanpreet Kaur is in the house. So I'm gonna go inside और इन लोगों को मैं आखिरी बार मिलूंगी अभी. दगा दे रही है अभी. All the best guys. 7:40 को है. इनका चालू होगा तो इनका चालू हो जाएगा. बघू आता झाल्यावर कसं दिसतं. इथे बघा दोघी काय जे फ्रीमध्ये हेअरस्टाईल करून फ्रीमध्ये कंटेंट. मग ह्यांचं सुरू व्हायला थोडा टाइम होता तर परत ह्यांनी केळी डेट्स खाल्ले फटफट आणि गेल्या आत. बाय गाईज, ऑल द बेस्ट. वाचाव. मग तिथे वॉर्मअप केलं थोडं व वॉर्मअप नंतर मग आम्ही दोघींनी असं ठरवलं की एकमेकांना मोटिवेट करायचं. बिलकुल असं पॅनिक, बिकॉज तन्वी आणि मी एकदम चाइल्डहूड बेस्टीज होत, बट असं एकत्र कधी असं पार्टिसिपेट नव्हतं केलं ना. सो वी जस्ट थॉट की असं नाही व्हायला पाहिजे की खूप कोणी पॅनिक झालंय किंवा एकमेकांवर चिडतोय किंवा असं पण नाही व्हायला पाहिजे ना. दोघी जाम कटकट करतात दोघी आम्ही, बट थँकफुली असं काय झालं नाही. आम्ही नाही केलं, उलटं आम्ही एकमेकींना मोटिवेटच केलं. अँड देन रेस सुरू झाली. हां रेस रेस सुरू झाली तर देन वी स्टार्टेड रनिंग. फर्स्ट रन तर एकदम चांगला होता, म्हणजे इझी रन होता, फ्रेश वॉर्मअप फ्रेश रन होता एकदम चांगला. 1 किलोमीटर रन केला आणि मग त्यानंतर फर्स्ट स्टेशन आला, तसं स्कीयरचं स्टेशन होतं तर ते पण चांगलं झालं. 1000 मीटर स्कीअर करायचं. हां सो ते स्टेशन पण चांगलं झालं. त्याच्यानंतर परत सेकंड रन सुरू केलं ना, जसं सेकंड रन सुरू केलं तर मला इथे पोटामध्ये थोडं क्रॅम्प्स यायला लागले रनिंगमुळे. तर मग बट ठीक आहे, असं थोडेच येत होते, मॅनेजेबल होतं, एवढं नव्हतं येत. मग सेकंड रन पण कम्प्लीट केलं तसं क्रॅम्पमध्ये. मग त्याच्यानंतर पुश होतं, स्लेड पुश होतं. तर त्याच्यात 100 kg पुश करायचं होतं. तर ते कसं होतं की 4 वेळा सेम लेनमध्ये पुश करायचं, मग तेवढा तो डिस्टन्स कवर होत होता. तर मग आम्ही दोघी हाफ हाफ करत होतो की हाफ ती हाफ मी असं करते. आणि जेव्हा लास्ट लेन करत होतो ना तर तेव्हा माझ्या पोटात एवढा असं जोराचा क्रॅम्प आला. मग तिने फिनिश केलं आणि मी तिला बोलली की मी नाही रन करू शकत. मग आम्ही असं ठरवलं की 1 रन फुल आम्ही वॉक करू, 1 रन नाही करणार, वॉक करू. सो स्लेड पुश कम्प्लीट केलं ह्यांनी. हां ते फटफट केलं. हे बघा आली. लेट्स गो. हळू. गाईज मी एवढं एक्सरसाइज नाही करत पण क्रेझी प्राऊड मचावते. जाम भारी वाटतं बघून. उद्या आमचं इथे बघून जरा फाटते पण. मग त्याच्यानंतर स्लेड पूल होतं ते आय थिंक 78 kg. तेवढं इझी नाही. हां 78 kg पूल होतं ते. तर ते पूल करताना तन्वीनी स्टार्ट केलं. तर तिने स्टार्ट केलं तर पुश तर ती इझिली करत होती. हां पुश ती इझिली करत होती आणि मला थोडंसं डिफिकल्ट वाटलं. बट जेव्हा पूल तिने स्टार्ट केलं तर तिला ते थोडं डिफिकल्ट वाटायला लागलं, बिकॉज तिला बॅक पेन होत होता आधी थोडा. तर तो वाढला फुल, कारण की पूल असं फुल बॅकमध्ये येत होतं. तर मग तिला फुल बॅक पेन म्हणजे जास्त व्हायला लागलं. सो मग मी तिला बोलली की मी करते, मला दे थोडं. मग ते मी केलं तर मला पूल कम्पॅरेटिव्हली इझी वाटलं की ते जमलं, उलटं मला ते नीट जमलं. मग हां तर मी तर फुल जोशमध्ये पूल केलं की आय थॉट की जातं आहे येतं आहे तर केलं. आणि देन जसं ते झालं आणि रन करायला स्टार्ट केलं तो शोल्डर फुल दुखायला लागला.
म्हणजे ते नंतर असं रिअलाइज होतं की ते एक रन एक गोष्ट डिफिकल्ट पडतात, ते वर्कआउट हा. होऊन जातात. मग त्याच्यानंतर बर्पीज होतं. Guys, we have finished in the house. तर बर्पीजला ॲक्च्युली आम्हाला दोघींना असं वाटत होतं की खूप डिफिकल्ट पडेल बिकॉज बर्पीज इज व्हेरी हाय इंटेन्सिटी, पण बर्पीज तर आम्हाला एकदम त्यांना सवय ना स्मूथ गेले. लहानपणापासून उड्या मारायची. गप्पा बस. तन्वी तर तशीच उड्या मारतो, फुल लांब लांब. हा ती तर लॉंग जम्प्स करते. माझे तर ती पायच छोटे आहेत. दोघे उड्याच मारतात. ओके फाईन. तर मग बर्पीज पण आम्हाला खूप इझी वाटलं. आम्हाला वाटलेलं बर्पीज जाम डिफिकल्ट पडेल की असं इंटेन्सिटी असतं सो, पण मग स्मूथ वाटले बर्पीज. ती करत होती, मग ती थांबली की तिथून पुढे मी करत होती. तर बर्पीज वॉज व्हेरी नाईस अँड इझी. तोपर्यंत त्याचा क्रॅम्प थोडा सेटल हां, मग थोडं ॲक्च्युली कसं होत होतं, इथे आधी क्रॅम्प आलेला, मग तो कमी झाला. मग बर्पीज नंतर रन करायला स्टार्ट केलं तर लेफ्ट साईडला क्रॅम्प आला. तर लेफ्ट साईडचा क्रॅम्प मग सुरू झाला. मग असं होत होतं की एका ठिकाणी जात होता क्रॅम्प, दुसऱ्या ठिकाणी येत होता. देन मग त्यात पण ठीक आहे, ते बॅरेबल होतं. मग परत रन केलं, मग रोईंग आलं. त्याच्यामध्ये तन्वीनी पहिलं केलं नाही, तन्वीनी पहिलं केलं आणि त्याच्यानंतर मी बसली आणि मी करायला गेली. तर जसं बाईकवर बसतात तसं मी बसली आणि मी असे पाय ठेवले तर माझ्या फुल इथे ग्लूट्समध्ये एक्स्ट्रीम दुखायला लागलं. बममध्ये फुल दुखायला लागलं की आय वॉज की व्हॉट द हेल, मी असं का होतं, मला बसताच येत नव्हतं त्याच्यावर. सो मी उठली, मी म्हणली की मी नाही करू शकणार. मग परत तिने थोडा वेळ केलं तर अजून मला थोडं रिकव्हरी मिळाली. मग मी थोडं स्ट्रेचिंग वगैरे केलं अँड देन आय डिड इट. मग माझा क्रॅम्प गेला. मग पुढचं तिथे मध्येच खाली बसलेली. अरे यार. देन नंतर मी कंटिन्यू केलं. मग मी कम्प्लीट केलं रोचं एंडचं, कारण की मग मला क्रॅम्प कमी झालेला. देन त्याच्यानंतर मग परत आम्ही रन केलं. मग काय होतं, मग फार्मर्स कॅरी तर आम्हाला इझी वाटलं. ते 16 kg होतं, ते आम्ही हाफ केलं. तिने आधी केलं, मग मी केलं, मग ते आम्ही कम्प्लीट केलं. मग त्याच्यानंतर रनिंग केलं. मग त्याच्यानंतर लंजेस होते. तन्वीला बोलली की लंजेस मी स्टार्ट करते, तू लंजेस जास्त करू नको, यू सेव्ह युअर एनर्जी फॉर वॉल बॉल. आणि लंजेस सगळे लेग्समध्येच येतात, वॉल बॉल सुद्धा. सो आय टोल्डर की तू थोडं सेव्ह कर, तू वॉल बॉलसाठी पाय असे नीट असू दे, फुल सोअर नको व्हायला. सो लंजेस मी स्टार्ट केले, मग तिने थोडं केलं, मग मी केलं, मग तिने केलं. असं करून करून आम्ही कम्प्लीट केले लंजेस. नंतर आम्हाला रिअलाईज झालं की आमचे लास्ट 2 रन्स उरलेत. तर तेव्हा आम्हाला फुल जोश आला की मग आम्ही परत धावायला लागलो. पण थकले पण होतो तिथपर्यंत आम्ही फुल वी वर ड्रेन्ड आउट. बट आम्ही तरी थोडं पुश करत तिने मला खूप मोटिवेट केलं. हां, म्हणजे आम्ही बाहेरून बघत होतो ना फुल टाइम, असं वाटत होतं की काय भारी करतात, एकदम प्राऊड. बिलकुल असं काहीतरी तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करत होतो. सो क्रेझी, बघून मजा येत होती. आम्ही पण फुल टाइम उभे होतो भाई, आमचे पण पाय दुखायला लागले. 2 तास उभेच होते. उभे नाही, फिरतच होते, पळत होते आमच्या मागे पुढे इथे तिथे. सो रन करून पोचले मग वॉल बॉल्सला, जे सर्वात डिफिकल्ट वाटतं कारण तोपर्यंत फुल एक्झॉस्ट झालो असतो. ते लास्ट स्टेशन आहे म्हणजे आमचं 100 स्कॉट्स मारायचे विथ दॅट थ्रोइंग बॉल वरती. 8 किलोमीटर्स फुल कम्प्लीट झालेले. सो वॉल बॉल्स कम्प्लीट झाल्यावर वी फिनिश. किती वेट असतो? 4 kg. 4 kg ह्यांचं. सो बॉल कम्प्लीट झाल्यावर आम्ही फिनिश करतो, त्यामुळे फुल आम्हाला जोश पण आलेला की आता आम्ही फिनिश लाईनला जाणार डायरेक्ट. पण ते खूप टफ होते ते. पण ते आम्ही फास्ट केले आय थिंक बऱ्यापैकी. मस्त केलं लंजेस पेक्षा तर फास्ट तन्वी पण चांगलं करत होती. तन्वीने तर मस्तच केलं. आणि मग समथिंग ना 80 काहीतरी झाले, तर मी तन्वीला दिला बॉल अँड आय टोल्ड की आता एवढे 20 उरले तर तू फिनिश कर, तू संपव, तुला जमेल असं. आणि हे लोक पण सगळे चिअर करायला लागले की तन्वी संपव आता, कमान फिनिश कर. आणि मी फुल चिअर करते की गो. आणि जसं 90 झाले ती थांबली आणि तिने मला बॉल दिला आणि बोलली की तूच करायचे कम्प्लीट शेवटचे. आय वॉज लाईक व्हॉट, मी थकली आहे असं झालं मला. पण ती बोलली की नाही, हे तूच करायचे कम्प्लीट केलं. पण सो मग मी लास्टचे 10 कम्प्लीट केले आणि असं फुल टायर्ड लेग्समध्ये आम्ही रन करत, फुल स्प्रिंट करत त्या स्टेजवर फिनिश लाईनवरून गेलो. एक मस्त तिथे आपला टाइम वगैरे दिसतो. हां, मग आम्ही इथून फुल रन करत तिथपर्यंत गेलो आणि मग तिथे जाऊन
गंगा जमुना. ते लोक सगळ्यांची नावं अनाऊन्स करतात. तर मग जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं ना अपूर्वा अँड तन्वी, तर तेव्हा एकदम ओव्हरवेल्मिंग वाटलं आणि फुल मी रडायला लागली, ती पण रडायला लागली, आम्ही फुल घळाघळा रडायला लागलो की काहीतरी असं एकदम क्रेझी करून आउट ऑफ द बॉक्स केलंय, फुल इमोशनल. सो हे कम्प्लीट केलं एकदम क्रेझी. टायमिंग पण क्रेझी. 2 तास 5 मिनिट्स 5 मिनिट्स 2 तास 5 मिनिट्स मध्ये केलं. माझा गोल आहे हा पुढे. ह्याचं तर तुम्हाला कळेलच हा, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझा- कशी वाट लागली. मी कम्प्लीट केलं का नाही ते तुम्हाला कळेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. या आम्ही तरी कम्प्लीट केलं. आम्हाला बॅच पण मिळाले दोघींना, मग आम्ही फोटोज वगैरे पण काढले. खूप बट अमेझिंग एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. तर खूप असं वाटत म्हणजे होतं एवढे सगळे काहीतरी लोक एकत्र crazy. काहीतरी क्रेझी करतात असं फील होतं तिथे फुल त्या वाईब मध्ये. आणि तन्वीने मला खूप मोटिवेट केलं. तिने मला स्टार्ट पासून खूप कम्प्लीट मोटिवेट केलं. ग्रेट फन, खूप फन होता. बाप केलं बाप एक्सपिरियन्स होता. वर्थ इट. सो इफ हा पार्ट आवडला असेल आणि तुम्हाला आमचं असं स्टोरी टेलिंग आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला असं स्टोरी टेलिंग आवडतं की नाही. आणि जर मी काय करतोय ते बघायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग की ह्याचं काय झालं, रिझल्ट येस आहे का, नो आहे, विन आहे का, गिव्ह अप आहे, ते बघायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. बाय गाईज. बाय गायज.